नमस्कार, मी अर्चना। सध्या बाजारात भरपूर हिरवे मटार आलेले आहेत, तर आज आपण याच ताज्या हिरव्या मटारची भाजी करणार आहोत। तर चला मग रेसिपी पाहूया। फोडणीसाठी मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे फुलले की यामध्ये बारीक करून घेतलेला लसूण टाकून घेऊया। लसूण छान परतून घेऊ। लसूण छान परतला की यामध्ये आपण सुखे मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चमचा मिरची पावडर। मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मसाले छान परतून घेऊ। मसाले छान परतून झाले की यामध्येच आपण हे मटर टाकून घेऊया। मी पाव किलो मटरच्या शेंगा सोलून मटर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे यामध्ये टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट यामध्ये टाकून घेऊ। मिक्स करू। गरम पाणी टाकून घेऊ। थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी। चवीनुसार मीठ। झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ही शिजवून घेऊया। 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। ताजा मटर आहे। ताजा मटर शिजण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मटर अगोदर थोडंसं शिजवून नंतर भाजी बनवू शकता, म्हणजे भाजी पटकन होते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया। तयार आहे आपल्या ताज्या मटरची भाजी। मी आता गॅस बंद करते आणि भाजी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। तयार आहे ताज्या मटरची भाजी। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। खूप छान लागते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।